या 10 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये घट स्थापला जातो आणि घट मांडायचा आहे तो काय एखाद्या धातूचा नाही वापरला तर मातीचं मडकं सुगडं गाडगं घट मांडायचा आहे, कारण नरदेहाचं प्रतीक म्हणून घट मांडायचं आहे। आणि घट मांडल्याच्या नंतर त्याच्या खाली धान्य पेरायचं, माती वावरी वापरायची आणि त्या वावरीमध्ये धान्य टाकायचं, अनेक प्रकारचं धान्य। पूर्वीच्या काळी जर धान्य पेरायचं असेल, कारण हे जे दिवस असतात हे पेरणीचे दिवस असतात, तुमच्याकडे आताच पेरतात ना, हे पेरणीचे दिवस असतात आणि या नवरात्रामध्ये पेरणी केली जाते। पण पूर्वीच्या काळी कोणतीच प्रयोगशाळा नव्हती, धान्य तुमचं कसं आहे कोणत्या प्रकारचं आहे तुम्ही जे शेतात पेरणारे, पण ते धान्य जर उगवलंच नाही तर सगळी पेरणी अख्खी फेल जाईल, निरर्थक जाईल। मग 9 दिवसामध्ये ते धान्य एकत्रित करून घरातच त्याचं परीक्षण करायचे, शेतकऱ्याची त्या काळची प्रयोगशाळा। मग नवरात्रामध्ये पहा तुम्ही आपला हिंदू धर्म किती लॉजिक आहे, इतका सायंटिफिकली की बाकीचे कोणतेच धर्म एवढे वैज्ञानिक नाहीत, एवढे विज्ञानाला धरून नाही, पण जगाच्या पाठीवरती तुमचा माझा हिंदू धर्म सनातन धर्म एवढा विज्ञानाला धरून आहे की नवरात्रामध्ये ते सप्तधान्य त्या घटामध्ये टाकायचे, घटाच्या बाहेर टाकायचे आणि त्या 10 दिवसामध्ये त्याचं परीक्षण करायचे। कोणतं धान्य कसं उगतंय 10 दिवसामध्ये त्या धान्याचं परीक्षण करायचे। आणि आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी ज्यावेळी घट हलवतात त्यावेळी धान्य उपटतात आणि टोपीमध्ये घालतात आणि मारुतीच्या मंदिरात जातात, दर्शन करतात, एकमेकाच्या घरी जातात, मोठाल्यांचे पाय पडतात, त्यावेळी टोपीत लावलेल्या धान्याकडे सगळ्यांची नजर असते। तुझ्या घरचं धान्य कसं उगलंय, ह्याच्या घरचं कसं, त्याच्या घरचं कसं, त्याच्या घरचं कसं, व्यवस्थित आहे का, थोडा मेंदूला ताण द्या। त्या टोपीतल्या धान्याचं निरीक्षण करायचं, त्या धानाचं, आणि कोणत्या माणसाच्या घरचं धान्य चांगलं आलंय त्याच्या घरी सगळ्यांनी जायचं आणि थोडं थोडं धान्य आम्हाला पेरणीसाठी दे, आम्हाला पेरणी करायला तू मदत कर, ज्यावेळी धान्य उगून घरात येईल त्यावेळी तू दिलेलं त्याच्यापेक्षा दुपटीनं धान्य आम्ही तुला घालू। हे तेव्हापासूनची प्रथा आहे। म्हणजे मातीचं परीक्षण, धान्याचं परीक्षण करण्याची प्रयोगशाळा आणि उदात्त संकल्पना आमच्या हिंदू धर्मातल्या नवरात्र महोत्सवाने आम्हाला दिली। म्हणून कृषी क्षेत्रासाठी नवरात्र हा सगळ्यात मोठा सण आहे। विठ्ठल बरोबर दररोज त्या घाटामध्ये पाणी टाकायचं, दररोज पळीनं चमच्यानं त्याच्यात पाणी घालायचंय आणि थोडं थोडं पाणी शिंपडायचं, घट पाझरला जातो आणि हळूहळू ती माती सगळी ओलिता खाली येते। वाक्य लक्षात घ्या, कमी पाण्यामध्ये सगळं क्षेत्र ओलिता खाली कसं आलं पाहिजे आणि ठिबक सिंचन, ठिबक प्रकल्प ही संकल्पना हिंदू धर्माची। तुम्ही कमी पाण्यामध्ये सगळी शेती कशी ओलिता खाली आणताल आणि सगळी शेती तुम्ही बागायती म्हणून कशी फुलू शकताल, ही उदात्त संकल्पना आपल्या नवरात्र महोत्सवाच्या पाठीमागची। नागवेलीची पानं लावायचे, त्याच्यामध्ये हरित लवक असतं, माणसाने डोळ्याने ते पाहते, वारं येतं आणि ते धान्य हळूहळू उगतं आणि वाऱ्याच्या त्या हवेनं ते डुलतं। भारतामध्ये सगळीकडे ही धरणी माता हिरवाईने नटली पाहिजे आणि पर्यावरणाचा सगळ्यात मोठा संदेश, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे संरक्षण करा, समृद्धता आणि स्वच्छता हा संदेश नवरात्र महोत्सवाने दिलाय। जसं हिरवं धान्य डुलतं आणि हलतं, म्हणून धरणी माता आणि तुम्हाला पर्यावरणाला वाचवायचं असेल आणि व्यवस्थित निसर्गाने तुम्हाला साथ द्यावी असं वाटत असेल तर झाडे लावा, झाडे जगवा, सगळीकडे हिरवं कसं दिसलं पाहिजे हा संदेश नवरात्र महोत्सवाने दिलाय। दररोज त्याला माल्यार्पण केलं का करायचंय, दररोज त्या घाटाला एक एक माळ घालायची, असं 9 दिवसापर्यंत साधना करायची आणि या 9 दिवसामध्ये जगदंबेची साधना करून आरती करायची, तिच्या पुढं उपवास करायचाय। 9 दिवस पहा तुम्ही उपवास करतात, 9 दिवसामध्ये उपवास कोणी एक टाइम खातात, कोणी काही खातच नाही। माझी विनंती असेल तुम्हाला, तुम्ही वारकरी संप्रदायाचा विना पाहिला ना, आमच्या वारकरी संप्रदायाचं आमच्या पक्षाचं चिन्हच आहे ते, आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सदैव गळ्यात विना घेऊन हिंडत असतात, नारायण नारद महर्षी, हे वारकरी संप्रदायाचे भागवत धर्माचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते। ज्यावेळी तो विना हातामध्ये घेतला जातो पहा, त्याच्या विशिष्ट एक स्वर असतो, त्या स्वरामध्ये त्याच्या तारा कमी जास्त कराव्या लागतात। त्या विण्याला एक स्वर असतो आणि त्या स्वरामध्ये त्याच्या तारा छेडल्या गेल्या पाहिजे। तो विना जर जास्त तुम्ही आवळला
तर तो तुटण्याची शक्यता असते, तो बेसूर वाजतो मग. आणि जर तुम्ही आवळला नाही, ढिला सोडला तर त्याच्या तारा कुणीकडे बी टंग टंग वाजत येत नाही, स्वरात वाजत नाही, ते बेसूर वाजतात. त्या विण्याला इतकंही ताणू नका की तो विना बेसूर होईल, एवढे ढिल्लं सोडू नका की त्याच्यातून येणारा आवाज कोणालाच आवडणार नाही. विशिष्ट स्वरामध्ये त्या विण्याच्या तारा छेडल्या गेल्या पाहिजेत की त्याचा आवाज कानाला गोड लागेल. शरीर हा एक पंचमहाभूताचा विणाचे, जशा विण्याला 5 तारा असतात तसं पंचभूतापासून हा विणा तयार झालेला आहे. याला एवढं ढिल्लं सोडू नका. याला सोमवार, एकादश, गुरुवार, चतुर्थी काहीच कळणार नाही. आणि याला एवढं ताणून धरू नका, हा नवरात्रामध्ये काहीच खाणार नाही. याला एवढंही ताणून धरू नका, याला काहीच खाता येणार नाही. काही लोक पहा तुम्ही 9 दिवस काहीच खात नाहीत आणि दसऱ्याच्या दिवशी एवढं खराब खात येतं. शास्त्राने ज्याचा निषेध सांगितला, कोल्हापूरकर, आणि विशिष्ट तुम्ही जपणं गरजेचं आहे. तुम्हाला लालन तांबड्याशिवाय दुसरं काही कळतच नाही का? माळा घाला ना वारकरी व्हा. जो माणूस मांसाहार करतो त्याच्या शरीरामध्ये मेदाचं, प्रथिनाचं शरीरात प्रमाण जास्त वाढतं. म्हणून वयाच्या 40 वर्षानंतर त्याला विविध आजार जडतात. त्याच्या गुडघे वयाच्या 40 वर्षानंतर निकामी होऊ लागतात. त्याच्या पाठीचा मज्जातंतू वयाच्या 50व्या वर्षानंतर कुजू लागतो, निकामी होऊ लागतो. त्याला विविध आजार जडतात. माणसाने चांगलं खावं पा, माणसाने चांगलं पाहू. अधूनमधून तुम्हाला खायची इच्छा झाली तर पुरणाच्या पोळ्या खात जा, बासुंदी खात जा, चारोळ्या खात जा, काजू बदाम खात जा, गुलाबजामुन खात जा, लाडू पेढे खात जा ना. का त्याच्यातच काय अडलेलं आहे का? एकदा काय झालं, एका कोल्हापुरातच एक भाग होता. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो आणि त्या घरातल्यानी आम्हाला तक्रार केली, म्हणे ताई घरातले सगळे माळकरी येतात पण आमच्या घरातलं एकच बिगर माळकरी, तो माळच घालीत नाही. म्हणलं काय करा, पंक्तीला जेवायला बसवा आमच्या. त्यांना जेवायला आम्ही बसलो आणि बसलेले असताना जेवता जेवता महाराजांनी त्याच्या गळ्याला हात लावला. म्हणे काऊ भाऊ, तुमच्या गळ्यात तर माळ नाही, घरातले सगळे माळकरीत. तो म्हणे कसं आहे महाराज, मला पाहुण्यांसाठी ठेवलंय. काय डेंजर असतात, काही इतके डांबरट असतात ना, पाहुण्यांसाठी ठेवलं. मी म्हणलं बाबा भाऊ, मांसाहार करू नये माणसाने. मांसाहार काय माणसाचा आहार नाही. जो जिभेने पाणी पितो त्याला मांसाहार करायचा अधिकार आहे. जो ओठाने पाणी पितो त्याला मांसाहार करायचा अधिकार नाही. माणूस जिभेने पाणी पितो का ओठाने? कशाने? ओठाने पाणी पितो. कोल्हापूरकर, मग आतापर्यंत तुम्ही किती कोंबडे हाणले? आतापर्यंत तुम्ही किती बोकडे कापले? महालक्ष्मीला सुद्धा मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. वारकरी संप्रदायाने या गोष्टीचा निषेध केलेला आहे. नैवेद्य महालक्ष्मी खात नाही, हे तुमचे जिभेचे चोचले येतं. तिच्या समोर असणाऱ्या दैत्याला नैवेद्य दाखवला जातो, तो खारा नैवेद्य. तिच्या समोर जो दैत्य, अजूनही पा जगदंबेच्या, रेणुकेच्या इथं महालक्ष्मीच्या समोर जो नैवेद्य दाखवला जातो, आई भगवती शुद्ध शाकाहारी, ती मांसाहार करत नाही. तिच्या समोर असणाऱ्या दैत्याला तो नैवेद्य दाखवला जायचा. काही ठिकाणी पहा तुम्ही कोहळा कापला जातो आणि त्याला शेंदूर लावले जातो. काही ठिकाणी नारळ फोडलं जातं. पण काहीपासून प्रथा आहे, ती प्रथा नाही तर नाहीच बंद झाली. पण देवीच्या समोर बळी देणं हे दैत्यासाठी बळी. देवी कोणताच बळी मागत नाही. तुमच्या अंतःकरणात असणारा काम, क्रोध, मद, मत्सर, तुमच्या अंतःकरणात असणारा कामरूपी रावणाचा तुम्ही देवीच्या समोर बळी द्या. तुमच्या सोबत समोर असणाऱ्या क्रोधरूपी, कामरूपी महिषासुराचा आईच्या समोर तुम्ही बळी द्या. आई कोंबड्याचा आणि बकऱ्याचा नैवेद्य मागत नाही. आई कोंबड्याचा आणि बकऱ्याचा बळी मागत नाही, तर तुमच्या अंतःकरणात असणाऱ्या काम, क्रोध, मद, मत्सराचा आई बळी मागते. आणि 9 दिवसामध्ये या गोष्टींचा जर आम्हाला बळी देता आला तर खऱ्या अर्थाने घराघरात नवरात्र साजरी होईल. विढल किती उपाशी मेला तर वाहक गवत खात नाही, आणि किती दिवस उपाशी राहिला तर हत्ती कधी मांसाहार करत नाही, गोमाता गाय कधी मांसाहार करत नाही. शास्त्राने ज्याचा त्याचा आहार ठरवून दिलेला आहे. म्हणून आपण जिभेने नाही तर ओठाने पाणी पितो. मी म्हणलं मांसाहार करू नये, तर तो म्हणे मांसाहार करू नये तर मग काय खाऊ? म्हणलं पुरणाची पोळी खावी. तो म्हणे 1000 नळी आणि एकच 1000 पोळी आणि एकच नळी. अशा लोकांसमोर काय तोंड जोडू जोडू घेतात का? मांसाहार हा माणसाचा आहार नाही. दसऱ्या दिवशी मांसाहार करणं या चुकीच्या गोष्टीत माईबाप. कुठंतरी आम्ही प्रथा बदलल्या पाहिजेत. चांगलं सात्विक आहार केला पाहिजे. पहा तुम्ही कोंबडे बकरे जर खात असाल, तुम्हाला सांगू
बकरा कोणाला म्हणतात? ज्याला आईतला, बहिणीतला आणि बायकोतला फरक कळत नाही. आणि इतकं दलिंदर खाणं खाल्ल्यानंतर खाणारा कोणत्या टाईपचा विचार करणारे, अरे किती क्वालिटीचे विचार करताल. सात्विक आहार घेतला तर माणसाचे विचार सात्विक होतात. आणि कोंबडे बकरे जर तुम्ही कापून कापून खात असाल, मरताना ते किती तळतळतात आणि मरताना त्यांच्या अंगामध्ये ते दोष उत्पन्न होतात. आणि तुम्ही खात असताना दोषासहित तुम्ही ते खातात. मांसाहार करत असताना त्या कोंबड्या बकऱ्याच्या दोषासहित, त्याच्या तळतळ्यासहित ते पोटात जातं तुमच्या. आणि त्यामुळे खाल्ल्याच्या नंतर तुमची बुद्धी कधी सात्विक विचार करत नाही. तर कोंबडे बकरे खाणाऱ्याची बुद्धी कधी सात्विक विचार करत नाही. त्याच्या बुद्धीमध्ये नेहमी वाईट विचार येतात. मग समाजातली समाज मानसिकता सात्विक बनावायची असेल आणि लोकांची प्रवृत्ती सात्विक व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर माणसाचा आधी आहार सुधारला पाहिजे. ज्या दिवशी आहार माणसाचा सात्विक होईल त्या दिवशी घराघरातली माणसं सात्विक विचार केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून विचार बदलायचे असेल तर आधी माणसाचा आहार बदलला पाहिजे. विठ्ठल 9 दिवसामध्ये उपवास धरला जातो. आणि उपवासात पहा तुम्ही, काही काही एकच टाइम पाणी पिते, काही काही दिवस पाणीच पित नाही, तर रात्री डायरेक्ट उपवास सोडताना पाणी पिते, फराळ करतानाच. 9 दिवस पाणी पित नाहीत आणि 10व्याच्या दिवशी एवढं खराब पाणी पिऊन चलत येत का दुसऱ्याची चप्पल घालून घरी चलत येत, नीट निघत येत तरी त्यांना वेळ लागत नाही. काही काही पहा तुम्ही 10 दिवसामध्ये या चप्पल घालीत नाही. मला सांगा, सोडायची जर असेल तर चप्पल ही काय सोडायची गोष्ट आहे का? नवरात्रामध्ये जर तुम्हाला सोडायचं असेल तर चप्पल घालणं सोडू नका. चपला घाला, म्हणजे घालाच असं म्हणत नाही आणि घालूच नका असंही म्हणत नाही. ज्याच्या त्याच्या शरीराप्रमाणे जशी तब्येत साथ दिल तसं करा. 10 दिवसामध्ये सोडायचं जर असेल तर चपला घालणं सोडू नका. सोडायचं जर असेल तर बिडी सोडा, पुड्या खाणं सोडा, गावातल्या काडा करणं सोडा. वाईट गोष्टी त्या आतापर्यंत गावात आपण कधीच मेळ लागू दिला नाही. सोडायचं असेल तर तुम्हाला वाईट गोष्टी सोडा ना. तुमच्या बिड्या पिणं सोडा, पुड्या खाणं सोडा, अरे गोवाची पुडी सोडा, ते माणिकचंद सोडा, तंबाखूची पुडी सोडा. चप्पल ही काय सोडायची गोष्ट असते का? चांगलं सोडा ना काहीतरी. निदान तुम्ही सोडले तर तुम्हालाही समाधान वाटेल आणि तुमच्या सोडण्यापासून तुमच्या घरच्या दारच्याला सुद्धा आनंद होईल. निदान विठ्ठल 10 दिवसामध्ये देवीचं जागरण होतं, गोंधळ होतो. एक वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप. या 10 दिवसामध्ये कुलपीठावरती तुम्ही दुर्गा देवीच्या दर्शनासाठी जात असाल, आरती करत असाल, जगदंबेची केली, रेणुकीची केली, महालक्ष्मीची केली, करवीर निवासिनीची केली, सप्तशृंगीची केली. या देवीच्या दर्शनासाठी तुम्ही 3.5 शक्तिपीठावरती जात असाल, पण घरी फराळ करत असताना बायको जर फरार करायला बसली, नवरा पाठीमागून येऊन तिच्या कमरात जर लाथ घालत असेल तर एक काय 1000 नवरात्र केले तर कोल्हापूरची महालक्ष्मी तुमच्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही. तर घरच्या लक्ष्मीला तुम्हाला जर नीट सांभाळता येत नसेल तर वाजवा टाळ्या. आता व्यवस्थित आहे का? म्हणजे टाळ्या येतात. म्हणजे तुम्ही टाळ्या दिले म्हणजे उद्यापासून महा अनुदान चालू होणार आहे का? तुमच्यातून कोणी झोपला असेल तर खडबडून ते जागं होतं. आणि मला तेच वाटतं, त्याची झोप मोडा आणि त्याला कधीच आयुष्यात कीर्तना झोप लागू नये हे मला वाटतं. मी टपूनच आहे त्याच्यासाठी. म्हणून अधूनमधून टाळ्याबाजीत जा. तुम्ही दुर्गा देवीच्या दर्शनासाठी जागरण काढाल, गोंधळ कराल, 9 दिवस उपवास धरताल. पण ऐका सगळ्या सासवा, तुम्ही 9 दिवस उपवास करून फराळ करून जर माणसाला ढेकर आला तर उपवासाचं पुण्य भेटत नाही. या 9 दिवसामध्ये माणसाला उपवासात जर राग आला, रागाने तुम्ही एखाद्याला शिवी दिली तर उपवासाचं फळ माणसाला भेटत नाही. या 9 दिवसात तुम्ही उपवास करत असाल, पण घरी जर सून गरोदर असेल आणि तिच्या गर्भाचं परीक्षण करून मुलगा आहे का मुलगी हे पाहून जर मुलगी जर असेल तर तुम्ही तुमच्या सूनबाईचा जर गर्भपात करत असाल तर एक काय 1000 नवरात्र जरी केले तर त्या घरामध्ये नवरात्राचा पुण्यभाग कधीच प्राप्त होणार नाही. आणि कोल्हापूरची महालक्ष्मी त्या घरच्या लोकांना कधीच दर्शन देणार नाही. विठ्ठल 3.5 शक्तिपीठाचं दर्शन करायसाठी तुम्हाला घर सोडायची गरज नाही. ते 3.5 शक्तिपीठ तुमच्या घरात आहेत. पहिलं शक्तिपीठ ज्यांना जन्माला घातलं ती जन्माला ती तुमची माता आहे, तुमची आई. व्यवस्थित आहे का? ऐ पोट्टे हो, ऐ लाल शर्ट मांडी घाल,
इकडे बघ, हे पाय सोडून बसलेलं वर पाय घेते. 3.5 शक्तिपीठापैकी पहिलं शक्तिपीठ जिनं जन्म घातला ती जन्मदाती आपली आई मातृदेवो भव. दुसरं शक्तिपीठ तुमच्या पाठीवर जिनं जन्म घेतला अथवा जिच्या पाठीवर तुम्ही जन्माला आली ती रक्ताची सख्खी बहीण. दुसरं शक्तिपीठ आहे तुमच्यासाठी जिनं घरादाराचा मायबापाचा त्याग केला ती तुमची अर्धांगिनी धर्मपत्नी तुमची बायको. तिसरं शक्तिपीठ आहे आणि तुमच्या पोटी जिचा जन्म झाला तुमच्या घरातली चिमुरडी कन्या तुमची पोरगी, तुमच्या पोटाला जन्माला आली तुमची मुलगी. 3.5 शक्तिपीठापैकी चौथं अर्ध शक्तिपीठ आहे ज्याला आई, बायको, बहीण आणि मुलगी या 4 स्त्रियांचा आदर करता आला त्या पुरुषाला 3.5 शक्तिपीठाची वारी करण्यासाठी अर्धा महाराष्ट्र फिरायची कधीच गरज पडत नाही. ते 3.5 शक्तिपीठ आणि 3.5 शक्तिपीठाच्या जगदंबा त्या देवी तुम्हाला घरात दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. 9 दिवसामध्ये देवीच्या 9 स्वरूपाची पूजा केली जाते. प्रथम शैलपुत्री ती, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा ते, कुष्मांडा चौथी असते, पंचम स्कंद माता, षष्ठ कात्यायनी, सप्त कालरात्री महागौरी ती अष्टमा, नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी. आणि आज जगदंबेचं स्वरूप आहे ते म्हणजे चंद्रघंटा. घंट्याच्या आकाराचा चंद्र तिच्या मस्तकावरती आणि मुकुटावरती अशी असलेली चंद्रघंटा माता. तुम्हाला दुर्गा देवीचे 9 स्वरूप पाहायचे असतील तर तुम्हाला घर सोडून कुठंच जायची गरज नाही. घरात विविध स्वरूपात तुम्ही तुमच्या पत्नीकडे जगदंबेच्या देवीच्या स्वरूपानं चांगल्या पवित्र नजरेने पहा. दुर्गा देवीचे 9 स्वरूप, देवीचे 9 स्वरूप तुम्हाला घरी पाहायला भेटतील. ज्यावेळी एकटी असणारी पत्नी आपली घरातली अनेक कामं ज्यावेळी अष्टभुजा धारण करून करते, ज्यावेळी अनेक कामं एकटी करते त्यावेळी ती अष्टभुजा असते. ज्यावेळी ती स्वयंपाक करते सगळ्या माणसाचा त्यावेळी ती अन्नपूर्णा असते. ज्यावेळी ती घरात खर्च करत असताना काटकसर करते त्यावेळी ती कोल्हापूरची महालक्ष्मी असते. ज्यावेळी ती मुलांना मनापासून त्यांचा अभ्यास घेते आणि शिकवते त्यावेळी ती प्रत्यक्ष सरस्वतीच असते. नवऱ्याला एखादी गोष्ट सांगितली आणि नवऱ्याने जर ती ऐकली नाही तर ती दुर्गेचा अवतार घेते. नवऱ्याने एखादी गोष्ट जर चुकीची आणली तर ती कालिका होते. नवऱ्याने जर माहेरच्या लोकांना नावं ठेवली तर ती महिषासुरमर्दिनी होते. आणि नवऱ्याच्या अंगावर जर कोणी धावून जात असेल नवऱ्याला मारायला तर त्या ठिकाणी ती चंडिका होते. दुर्गा देवीची 9 स्वरूप तुम्हाला दररोज पाहायला भेटतात. म्हणून इथं बसलेले जेवढे पती येतं तुम्ही भाग्यवान आहेत का दुर्गा देवीचे 9 स्वरूप पाहायला. तुम्हाला घर सोडून कुठंच जायची गरज नाही. तुम्हाला ते घरी पाहायला भेटतात आणि दररोज भेटत येत. म्हणजे केवढे भाग्यवान आहे तुम्ही, आमच्यापेक्षा पण भाग्यवान आहे तुम्ही. विठ्ठल आणि दुर्गा देवीचा महोत्सव भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो. आई साहेबांच्या समोर नृत्य केलं जातं, जागरण केलं जातं, गोंधळ केला जातो, देवीचं भजन म्हटलं जातं, देवीची गाणी गायली जातात, देवीचं नामस्मरण केलं जातं, देवी भागवताची कथा होते, हरिकीर्तन होतात, दुर्गा सप्तशक्तीचं पारायण होतं, 99 मंत्राचं पुनश्चरण होतं, त्याची साधनं होती. आणि या 9 दिवसामध्ये दांडिया खेळला जातो. माझं दांडिया खेळू नका या बाबतीत दुमत नाही. कारण दांडिया खेळण्याच्या निमित्ताने वर्षभर घराच्या बाहेर न पडणाऱ्या महिला या 9 दिवसाच्या स्वरूपामध्ये या 9 दिवसामध्ये एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन दांडियाच्या माध्यमातून देवीच्या भक्तीत तल्लीन होतात. आणि 9 दिवसामध्ये नवरंगाच्या माध्यमातून निदान नवऱ्यानं अट्टहासाने आणि मेहनतीने घेतलेल्या साड्या कलरच्या माध्यमातून कापटाच्या बाहेर तरी येतात. म्हणून कलरच्या साड्या घालू नका या बाबतीत माझा अट्टहास नाही. तुम्ही कलरच्या साड्या सुद्धा घ्या पण साडी जर कलरची असेल तर घाला, नसेल तर त्या साडीसाठी नवऱ्याला भांडू नका. अन्यथा कोल्हापुरातली महालक्ष्मी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. महालक्ष्मीसाठी साडी नेसून जायचं आणि घरच्या महादेवाला बेजार करायचं, त्याला भांडू घरचा विष्णू बेजार करायचा. बाहेर गेल्यानंतर मंदिरातली लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नसते. घरात साड्या असतील कलरच्या तर घाला, नागी हाय त्या नवऱ्याने घेतलेल्या प्रेमाने घाला. पण एक विनंती असेल माझी तुम्हाला, नवरात्राचा आणि कलरचा कुठंच जवळजवळ आणि लांब लांब कोणताच संबंध नाही. कारण 9 दिवसामध्ये आणि 9 रात्रामध्ये दुर्गा देवी शत्रूचा निपात करून शत्रू सोबत
शत्रूचा संहार करून शत्रूशी युद्ध करत असताना रक्ताने लालबुंद झालं होती तिचं अंग. आणि त्यावेळी दुर्गादेवीचा कोणताच रंग नव्हता, तर तिचा एकच रंग होता, मग तो म्हणजे भगवा आणि तो म्हणजे लाल. मग साड्याच्या कलरचा आणि दुर्गादेवी उत्सवाचा काही संबंध येत नाही. माझी विनंती असेल, गरबा खेळू नका, दांडिया खेळू नका असं मी म्हणणार नाही, पण दांडिया जर खेळत असताल तर अश्लील प्रकारची हिंदी चित्रपटातली गाणं लावू नका, जेणे कामभावना उत्तेजित होईल. धार्मिक प्रकारची देवीची गाणी लावा, भजनं लावा आणि त्या स्वरूपामध्ये तुम्ही दांडिया खेळा. आणि दुसरी गोष्ट, कलरचे कपडे घालत असताना, मेकअप करत असताना कपडे तिथपर्यंतच घाला जिथपर्यंत आपल्या शरीराचे संरक्षण, आपल्या शरीराचं संरक्षण, आपल्या शरीराची पवित्रता आपल्याला जपता येईल. जर तुम्ही कपडे हापाप घालून फॅशनचं प्रदर्शन करत असाल, पण हिंदू सनातन धर्मामध्ये त्याला फॅशन नाही तर चारित्र्यहीन व्यक्ती म्हणतात. वाजवा टाळ्या आता. तुमच्या भाषेत ती फॅशन असेल, पण आमच्या भाषेत त्याला चारित्र्यहीनतेचा कलंक म्हणतात आणि कळस म्हणतात. पण विनंती असेल, कलरचे कपडे घाला, पण कपडे अंग भरून घाला. मेकअप करा, दांडिया खेळा, पण दांडिया खेळत असताना एखाद्या वाईट माणसाची नजर आपल्याकडे वाईट तर नाही ना. आणि विनंती असेल माझी, दांडिया महिलांनी वेगळा केला आणि पुरुषांनी वेगळा ग्रुप करा, पुरुषांनी महिलांमध्ये घुसडू नका. ज्यावेळी तुम्ही एकत्रित येतात त्यावेळी दांडिया चालत असतो, पण अश्लील प्रकारचे गाणे लागतात. एकमेकाकडे पाहत असताना दुर्गादेवीच्या समोर कामभावना उत्तेजित होतात. याने दुर्गादेवी हजार नवरात्र करा तुम्ही, दुर्गादेवी कधीच प्रसन्न होणार नाही. महिला वेगळा दांडिया खेळा, वेगळा ग्रुप करा ना तुमचा. पुरुष मंडळी तुम्ही वेगळा ग्रुप करून वेगळ्या प्रकारच्या दांडिया खेळा ना. आणि विनंती असेल माझी, पुरुष बांधव दांडियाला जात असताना सगळ्या स्त्रियांकडे नजर पाहत असताना मंदिरामध्ये विराजमान केलेली, कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी, तुळजापुरात असलेली जगदंबा, माहुरात उभी असलेली गडावरची रेणुका आणि सप्तशृंग गडावरची सप्तशृंगी दांडिया खेळणाऱ्या त्या माता माऊलीच्या चेहऱ्यात जर तुम्हाला दिसली तरच तुम्हाला नवरात्राचं पुण्यभाग त्या नवरात्राच्या मंडपामध्ये प्राप्त होणार आहे. आणि दांडियाच्या नावाखाली जर तुम्ही अर्धवट कपड्यात असलेल्या माता भगिनी पाहायला जात असाल आणि दांडियाच्या निमित्ताने तिच्या अंगाला जर स्पर्श करत असाल, तर त्यावेळी त्या कोल्हापुरात असलेल्या महालक्ष्मीचा आणि सिंहावरती आरूढ झालेल्या दुर्गादेवीचा कोप तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक विनंती असेल माझी सगळ्या माझ्या माता भगिनींना, एकदा मोकळ्या टाळ्या वाजवून घ्या. तुम्ही फार हुशार आहात, शहाणे आहात, बाकी प्रशासन खबरदारी घेतं का? सारा आम्हीच गुत्त घेतलं का? पण हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना सनातन धर्म म्हणून आमचं कर्तव्य. माझी विनंती असेल, कपड्याच्या नावाखाली, फॅशनच्या नावाखाली, मेकअपच्या नावाखाली आणि रंगाच्या नावाखाली अंग प्रदर्शन करू नका. कलरचे कपडे मिळो अथवा न मिळो, पण अंग भरून कपडे घाला. काळ मोठा भयानक आहे, आपलं संरक्षण आपल्याला करता येईल आणि बलात्कारासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अंगभर कपडे घाला आणि दुर्गा देवीचा जागर करा.